नमस्कार आणि सुस्वागतम. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मी कवयित्री चंचल काळे आपणा सर्व रसिकांचं आणि आजच्या सर्व मान्यवरांचं मनःपूर्वक स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम ज्या साहित्यदीप प्रतिष्ठानने आयोजित केला आहे त्या संस्थेविषयी थोडंसं. आपणा सर्वांना माहीत आहेच की साहित्य विश्वात अगदी थोड्या कालावधीत साहित्यदीप प्रतिष्ठान या संस्थेनं आपलं वेगळं असं स्थान मिळवलं आहे. एप्रिल 2010मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे साहित्यदीप, कलादीप, काव्यदीप, कथादीप, गझलदीप, शिक्षकदीप असे 6 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. याशिवाय दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शालेय साहित्य, गणवेश अशा वस्तूसुद्धा वाटल्या जातात. अशा प्रकारे ही संस्था आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जपते आहे. संस्थेच्या अध्यक्ष कवयित्री लेखिका ज्योत्स्ना चांदगुडे या आपणा सर्वांनाच एक मनमिळावू हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. त्यांचे 3 कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या सेवेचे फळ या बाल एकांकिकेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. गेली अनेक वर्ष त्या या साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत. अजून एक संस्थेतील उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री धनंजय तडवळकर. त्यांचा कप्पा हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. अनेक कवी संमेलनांमधून त्यांचा सहभाग असतो. दिवाळी अंक, मासिकं यामधून त्यांच्या कविता येत असतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री धनंजय तडवळकर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी विलास अत्रे, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी विसू चव्हाण, साहित्यदीपच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, सूत्रसंचलन करणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री चंचलजी काळे, भाग घेतलेले सर्व कवी, कवयित्री आणि रसिक हो. आजच्या एक सांज कवितेची भाग 1 या कार्यक्रमात मी धनंजय तडवळकर आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. दर महिन्याला एक साहित्यिक कार्यक्रम करणारी संस्था म्हणून साहित्यदीपचा आपणास परिचय आहेच. साहित्यदीपचा आजचा हा 138वा कार्यक्रम आणि 11वा ऑनलाईन कार्यक्रम. करोनाच्या या भयानक काळात हे कार्यक्रम ऑनलाईन करण्याचं सारं श्रेय अध्यक्ष ज्योत्स्नाताईंचं. स्वतःचं यूट्यूब चॅनल असावं हा आग्रहही त्यांचाच आणि मेहनत घेऊन मागे लागून हा चॅनल त्यांनी सुरू केला. स्वतः सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका असलेल्या ज्योत्स्नाताईंनी ही संस्था गेली 10 वर्षापेक्षा जास्त काळ खंबीरपणे चालवलेली आहे. जास्तीत जास्त नवोदितांना व्यासपीठ मिळवून द्यायचं आणि जुन्या जाणत्यांची कविता नवोदितांना ऐकवायची ह्या एकमेव हेतूनं प्रत्येक कवी संमेलनात नव्या जुन्यांचा संगम करण्याचा संस्था प्रयत्न करते. 12 नोव्हेंबरला दिवाळी पहाट ही ऑनलाईन पण पूर्ण यशस्वीपणे सादर झाली. आज अध्यक्ष लाभलेले विलास अत्रे हे प्रसिद्ध वकील तर आहेतच, पण एक प्रतिथयश कवीही आहेत. त्यांचा घन आलेले हा कविता संग्रह प्रकाशित असून दुसरा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ते साहित्यदीपचे सल्लागारही आहेत. त्यांचे अर्थपूर्ण सहाय्य आम्हाला नेहमीच मिळत असते. आजचे प्रमुख पाहुणे माननीय विसू चव्हाण हे प्रसिद्ध कवी असून त्यांचा पतंजली हा कविता संग्रह प्रकाशित आहे. त्यांचा अस्वस्थ दिवसांच्या नोंदी हे पुस्तकही प्रकाशित आहे. ते साहित्यदीप दिवाळी अंकाचे मानद संपादक असून त्यांनी यंदाच्या अंकात लिहिलेला एकलव्य भाग 1 हे प्रकरण ज्यांनी वाचले असेल त्यांना कल्पना आली असेल की नजीकच्या भविष्यकाळात त्यांना काय वाचायला मिळेल याची. आमचे इतर सल्लागार मिलिंद जोशी, राजेंद्र शहा, चंद्रशेखर मोरे आणि डॉक्टर संदीप अवचट यांचे आभार. त्यांचे आम्हाला नेहमीच मोलाचे सहकार्य मिळत असते. आमचे सदस्य असलेल्या माधुरी गायावळ, सतीश गायावळ, प्रतिभा पवार, विजय शेंडगे आणि उदय कुलकर्णी यांच्या सहकार्यामुळेच आम्ही पुढे जाऊ शकतो. त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आणि विशेष आभार मानतो उदय कुलकर्णी यांचे की ज्यांनी करोनाच्या काळात करोना योद्धा होऊन अनेकांना मदत केली. त्यांचे खरोखर कौतुक. कार्यक्रमातील सर्व कवींनी कवितेचा व्हिडिओ करून पाठविला व सहभाग घेतला याबद्दल त्यांना धन्यवाद.
सूत्रसंचालन करत असलेल्या कवयित्री चंचलजी काळे यांचेही मनापासून आभार. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, सर्व रसिकांचे स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सल्लागार विसू चव्हाण सर उपस्थित आहेत. त्यांचा पतंजली हा काव्यसंग्रह आणि अस्वस्थ दिवसांच्या नोंदी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. एक सांज कवितेची या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांनी केलेलं आहे व या कार्यक्रमास मला बोलवल्याबद्दल प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ ज्योत्स्नाताई चांदगुडे व सचिव धनंजय तळवळकर यांचं मी मनापासून आभार मानतो. साहित्यदीपच्या अध्यक्षा सौ ज्योत्स्नाताई चांदगुडे या कविता अक्षरशः जगतात. त्यांनी पहाटे कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत, सकाळी कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत, दुपारी कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत, संध्याकाळी कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत. शिवाय त्यांनी पूर्वी रात्री 10 वाजेपर्यंत सुद्धा कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत. साहित्यदीप प्रतिष्ठान आज पुण्यामध्ये एक नावाजलेली नामांकित संस्था आहे. एक ब्रँड नेम तयार झालेला आहे आणि कुठलाही ब्रँड हा एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट, प्रचंड मेहनत, त्याग करावा लागतो. गेली 10 वर्ष सातत्याने अखंडपणे दर महिन्याला कवितेचा कार्यक्रम ते देत असतात. त्यांचं प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन अगदी उत्कृष्ट असतं. शिवाय दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात त्याचं परीक्षणसुद्धा छापून येतं. याचबरोबर साहित्यदीप प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी म्हणून शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं वाटप करतं, कपड्यांचं वाटप करतं, असे विविध उपक्रम राबवत असतात. खरं तर साहित्यदीप प्रतिष्ठान ही संस्था कवी अनिल कांबळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे आणि तिला मूर्त स्वरूप देण्याचं काम ज्योत्स्ना त्यांनी केलेलं आहे आणि हे शिवधनुष्य त्यांनी अगदी लीलया पेललेलं आहे. आपण जे म्हणतो की बा तयाचा वेलू गेला गगनावरी, ही उक्ती त्यांनी सार्थ केलेली आहे. साहित्यदीप प्रतिष्ठान समाजामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, मग शिक्षक असतील, बँक कर्मचारी असतील, शासकीय नोकर असतील, प्रत्येक घटकामध्ये जे कलाकार आहेत त्यांना शोधून त्यांच्या कलागुणांना वाव दिलेला आहे. त्यांना व्यासपीठ देण्याचं काम साहित्यदीप प्रतिष्ठानाने केलेलं आहे. म्हणून साहित्यदीप प्रतिष्ठानवर लोकांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. म्हणून तर ब्रँड नेम म्हणून एक आज अस्तित्वात आहे. साहित्यदीपची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट विलास अत्रे. व्यवसायाने वकील असलेले श्री अत्रे हे एक उत्तम कवीसुद्धा आहेत. त्यांचा घन आलेले हा कवितासंग्रह प्रसिद्ध असून दुसरा कवितासंग्रह लवकरच येतो आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत. नमस्कार रसिकांनो आणि माझ्या रसिक कवी मित्रांनो. एक सांज कवितेची साहित्यदीपचा कार्यक्रम आणि त्यासाठी मला 2 शब्द अध्यक्ष म्हणून बोलायचं आहे. त्या अध्यक्ष म्हणून बोलण्यासाठी मी खूप विचार करतो की नेमकं काय सांगावं आणि काय बोलावं. असा विचार करता करता मला अचानक एक 2-3 कवींच्या 2-3 ओळी आठवल्या. केशवसुतांची जपूर जा गडे जपूर जा, ती कविता आठवली. कवी बींची चाफा बोलेना चाफा हालेना, काही केल्यात चाफा बोलेना, ती कविता आठवली. आणि भय इथले संपत नाही, ही कवी ग्रेस यांची कविता आठवली. ह्या कविता जेव्हा आठवल्या आणि परत मी विचार करायला लागलो की यातली काही गाणी नंतर झालेली आहेत, मूळच्या ह्या कविताच आहेत. आणि ह्या कवितांचा अर्थ आशय शोधताना मी एकदा दोनदा अनेकदा वाचल्या आणि दरवेळेला त्याच्या वेगवेगळ्या छटा मला दिसत राहिल्या. या छटा पाहताना सुद्धा असं वाटायचं की अर्थ पूर्ण कळलाय आणि नंतर लक्ष द्यायचं नाही, अजूनही काहीतरी मागं राहिलेलं आहे, अजूनही काहीतरी बाकी त्यात आहे
ही माझी भावना होत गेली. आणि मग विचार करताना अजूनही अनेक कविता आठवल्या मला. बालकवींची औदुंबर, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, ती कविता आठवली. नंतर गणपत वाणी विडी पिताना चावायाचा नुसतंच काढी, ही बासी मर्ढेकरांची कविता आठवली. या कवितांचा अर्थ अगदी स्पष्ट सरळ माहीत होणार आहे, त्याला वेगळा अर्थ असेल असे वाटत नाही, ते कवींनी स्पष्ट सांगितलंय. मग मला प्रश्न पडला, खरंच कविता म्हणजे काय? आणि मग विचार करायला लागलो की कविता म्हणजे खरंच काय. आणि मग त्यावेळेला माझ्या डोक्यात लक्षात आलं की वाणीचे एकूण 4 प्रकार आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणी न सांगितलेल्या, व्यक्त न केलेल्या, आवाक्याच्या पलीकडच्या ज्या गोष्टी असतात ती परावाणी. पराच्या पलीकडलेही या संतांना सगळं सापडलं. माऊली असो, तुकाराम महाराज असो, एकनाथ असो, रामदास असो, नामदेव महाराज असो, त्यांच्या रचनातनं अनेकदा तुम्हाला ही परावाणी त्यांनी वैखरी आणली दिसून येते. ती कविताच आहे. आत्ता असंही जाणवलं की ही परावाणी त्यांनी बोलीभाषेत आणणं हे केवढं कौतुकास्पद आहे. पश्यंती हा दुसरा वाणीचा प्रकार. पश्यंती म्हणजे जाणून घ्यायची भाषा, ही समजून घ्यायची असते, त्याला शब्दांची गरज नसते. आत्ता मी 3 कवितांची जी उदाहरणं दिली, केशवसूत दिले, ग्रेस दिले, कवी बी यांच्या या कवितांना त्या मला पश्यंती ह्या वाणीतनं बाहेर पडल्यासारख्या वाटल्या. आणि मग एक वेगळाच अर्थ तिचा कळायला लागला. वाणीचा तिसरा प्रकार म्हणजे मध्यमा. मध्यमा म्हणजे हृदयातून या वाणीचा आविष्कार असतो. मी दुसऱ्या ज्या प्रकारातला कवितांचा उल्लेख केला, गणपत वाणी येते किंवा बालकवींच्या कवितांचा, या मला ह्या दुसऱ्या प्रकारातल्या या कविता वाटल्या. मग शेवटी परत विचार केला की नेमकं कविता म्हणजे काय, नेमकी कविता म्हणजे काय. मला वाटलं कवितेचे 2 प्रकार आपल्याला सहज करता येतील. एक सुचलेली कविता, एक रचलेली कविता. सुचलेली कविता आता तुम्ही अनेक कवींकडनं ऐकालच. रचलेली कविता ही तुम्ही जेव्हा चित्रपटसृष्टीतली गाणी ऐकता, नाट्यसंगीत ऐकता, तेव्हा ती रचलेली कविता वाटते. पण महत्त्वाची गोष्ट अशी की रचलेली कविता सुद्धा ती जेव्हा आतून येते तेव्हा ती मध्यमेतून म्हणजे हृदयातून आलेली असते आणि ती अतिशय गोड होत जाते. मग ग. माडगुळकरांची तुम्ही उदाहरणं घ्या, जगदीश खेडूकरांची घ्या, अनेकांची घ्या, ती गाणी जरी असली तरी त्या अतिशय सुंदर कविता आहेत असं मला वाटतं. माझ्या आयुष्यातला मी अनुभव सांगतो. मी कविता लिहिताना माझी कुठली डायरी असती, सुचल्या ओळखी लिहायला लागतो. सहजपणे एखाद दिवशी एक पूर्ण कविता होऊन जाते. कधी कधी 2-4 ओळी होतात, पुढच्या ओळी आठवतही नाहीत आणि ते सगळं राहून जातं. एक गंमत म्हणून सांगतो की मी खूप दीड वर्षापूर्वी एक कवितेच्या 4 ओळी मला सुचल्या आणि त्या लिहून ठेवल्या. मी घड्याळ आपले असे असावे त्यात नसावा कुठला काटा, घड्याळ आपले असं असावे त्यात नसावा कुठला काटा, आपण आपले फिरत असावे जगण्याच्या त्या शोधित वाटा. हे लिहिलं पुढं मला काही सुचलंच नाही. मी ते कागद तसाच ठेवला, बाजूला थांबलो. खूप दिवसांतर असे आपण जे जुने कागद पाहत असतो, सामान काढत असतो, तसे ते मी परत वही पाहत होतो आणि सहज त्या 4 ओळी मला दिसल्या. त्या 4 ओळी दिसल्यानंतर मग पुढे अगदी 6 कडव्यांची माझी ती पूर्ण कविता झाली. त्यातली गंमत म्हणून एक उदाहरण म्हणून तुम्हाला 1-2 कडवी त्यातली सांगतो की स्वैर नसावे स्वच्छंदीपण, स्वैर नसावे स्वच्छंदीपण, ऐला असावा तसाच पैल, गोल गोल का फिरत बसावे घाण्याचे ते होऊन बैल, गोल गोल का फिरत बसावे घाण्याचे ते होऊन बैल. आणि अजून एक कडवं की जगणे कसले त्याच्या संगे, जगणे कसले त्याच्या संगे, कोंडत असतो आपुले श्वास, ज्यास टांगतो भिंतीवरती, ज्यास टांगतो भिंतीवरती, आपल्यासाठी असतो फास. हे अशी काही कवितांची गंमत असते. कविता काय असते आणि काय नसते, कविता कशाला म्हणायची हे सांगायला मी पूर्णपणे असमर्थ आहे. आजच्या कविसंमेलनासाठी सर्व कवींना मी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि साहित्यदीप याच्या ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझं आजचं अध्यक्षीय भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, ज्ञानेश्वरांच्या भाषेत सारा शब्दप्रपंच
ये हृदयीचे ते हृदयी घालण्यासाठीच तर असतो. एकमेकांशी बोलावं, व्यक्त व्हावं ही ओढ प्रत्येकालाच असते आणि ते व्यक्त होणं कवितेतून झालं तर मग ती कविता रसिकांशी संवाद साधायला उत्सुक असते. आजच्या या कार्यक्रमात अशाच काही कविता आपल्याशी संवाद साधायला येत आहेत. तर सुरू करूया कार्यक्रम एक सांज कवितेची. रसिक हो, सांज वेळ झाली की आपण देवघरात दिवा लावतो, त्या ईश्वराला मनापासून आळवतो. पण तो तर आपल्यातच असतो, आत्म्याचा आवाज असतो. अशी एक आत्म्याशी संवाद साधणारी कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री विलास अत्रे. नमस्कार. साहित्यदीपच्या एक सांज कवितेची या कविसंमेलनामध्ये मी कवी विलास अत्रे माझी एक कविता सादर करतोय. मी परवा आत्म्याला विचारलं, तू खातोस, पितोस, हिंडतोस, फिरतोस, बोलतोस, ऐकतोस, जग सारे बघतोस, कशामुळे? माझ्याशिवाय शक्य नाही, मी आहे म्हणूनच. माझेच पाय तुला फिरवतात, नेतात तीर्थक्षेत्री. माझेच डोळे तुला देतात विश्वनाथाचे दर्शनही. भरवतात त्याला नैवेद्य माझेच दोन्ही हात. तू तल्लीन होतोस आरती गाताना ऐकताना, ती तर माझीच वाचा आणि श्रवण इंद्रियही. त्याग, भोग, अध्यात्म माझ्यामुळेच आहे. आत्म्याने ते ऐकत राहिला, थोडासा हसला, थांबला आणि निघून गेला. बहुतेक सांगायला तेही तुम्हाला, हार फुले घेऊन या आणि डोक्याशी उदबत्त्या लावायला विसरू नका. धन्यवाद अत्रे सर. यानंतर संस्थेचे सल्लागार श्री विसू चव्हाण सर आपल्यासमोर आपली एक रचना सादर करणार आहेत. मी विसू चव्हाण सरना आमंत्रित करते, त्यांना मॅचिंगविषयी काही सांगायचं आहे. नमस्कार, मी विसू चव्हाण. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांज कवितेची या कार्यक्रमात माझी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे मॅचिंग. ती म्हणाली याला मॅचिंग मिळत नाही. म्हटलं मॅचिंगपेक्षा कॉन्ट्रास्ट शोभून दिसतं. सगळीकडे तसंच असतं. मेड फॉर इच अदर लाखात एखादं असतं. उरलेले सगळे मिसफिट असतात. स्क्वेअर पेग इन राऊंड होल. म्हणजे दुसरी कविता आहे मनधरणे. आणताना बाजारातून गजरा मन माझे मोहरले होते. माळताना गंध नाही गोंजारला. तेव्हाच थोडे चुकचुकले, मनात तुझे काही वेगळेच घडत आहे. मनधरणी करण्यात तुझी सूर्यास्ताची चाहूल लागली. पांढऱ्या केसांच्या आंबाड्यात शेवंती कोमेजून गेली. धन्यवाद. अशाच एका संध्याकाळी आपण एखाद्या बागेत जातो. सगळीकडे दिसणारा उत्साह आपल्यालाही प्रफुल्लित करतो. पण तिथं एक झोपाळा जरा दुःखी आहे. त्याच्या मनात काय चाललंय ते आपल्या कवितेत टिपलंय श्री सतीश कुलकर्णी यांनी. नमस्कार.
साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची ह्या कवी संमेलनामध्ये मी सतीश कुलकर्णी एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे झोपाळा. बागेतून एका सहज चाललो होतो, बागेतून एका सहज चाललो होतो, नादातच होता तिथे आपुल्या जोतो, नादातच होता तिथे आपुल्या जोतो. कितीतरी खेळणी होती सानांसाठी, कितीतरी खेळणी होती सानांसाठी, मौजेचे पेले जणू ते त्यांच्या ओठी, मौजेचे पेले जणू ते त्यांच्या ओठी. खेळण्यांमध्ये त्या खिन्न एक झोपाळा, खेळण्यांमध्ये त्या खिन्न एक झोपाळा, बाजूस बिचारा होता हिरमुसलेला, बाजूस बिचारा होता हिरमुसलेला. का कुणी न जाणले कधी तयाचे दुःख, का कुणी न जाणले कधी तयाचे दुःख, लागली मनासी माझ्या ही रुखरुख, लागली मनासी माझ्या ही रुखरुख. मग हळूच गेलो तेव्हा त्याच्या पाशी, मग हळूच गेलो तेव्हा त्याच्या पाशी, का खिन्न असा तू कशास हिरमुसलासी, का खिन्न असा तू कशास हिरमुसलासी. गंभीरपणे मी प्रश्न तयासी केला, गंभीरपणे मी प्रश्न तयासी केला, अश्रुत हुंदका त्याचा झाला ओला, अश्रुत हुंदका त्याचा झाला ओला. ही एक साखळी आहे माझी सुटली, ही एक साखळी आहे माझी सुटली, भाग्याची रेषा जणू की माझ्या तुटली, भाग्याची रेषा जणू की माझ्या तुटली. सोबती रिझविती मुलांस बाकी सारे, सोबती रिझविती मुलांस बाकी सारे, चिमुकल्यात भरती आनंदाचे वारे, चिमुकल्यात भरती आनंदाचे वारे. मज वाटे भारी मीही त्या रिझवावे, मज वाटे भारी मीही त्या रिझवावे, परी पांगडेच का जगणे नशिबी यावे, परी पांगडेच का जगणी नशिबी यावे. हा हात जोडूनी देशील का रे मजला, हा हात जोडूनी देशील का रे मजला, मज करुनी आर्जव झोपाळा तो वदला, मज करुनी आर्जव झोपाळा तो वदला. मी त्वरे साखळी कडीत त्या अडकविता, मी त्वरे साखळी कडीत त्या अडकविता, झोपाळा झाला आनंदाने झुलता, झोपाळा झाला आनंदाने झुलता. लागलीच आली हासत खेळत बाळे, लागलीच आली हासत खेळत बाळे, त्या निळ्या नभांगणी झुलवित बसली झेले, त्या निळ्या नभांगणी झुलवित बसली झेले. आनंद पाहुणे नयनी त्या बाळांच्या, आनंद पाहुणे नयनी त्या बाळांच्या, डोळ्यात धन्यता दिसली झोपाळ्याच्या, डोळ्यात धन्यता दिसली झोपाळ्याच्या. सार्थकी लागले जणू ते जीवन त्याचे, सार्थकी लागले जणू ते जीवन त्याचे, बागेतून फिरले पाऊल मागे माझे, बागेतून फिरले पाऊल मागे माझे. धन्यवाद. एखादी संध्याकाळ आपल्याला खूप प्रफुल्लित करून जाते, अगदी गावंसं वाटायला लागतं. हे जीवन, हे आयुष्य खूप सुंदर आहे असं वाटायला लागतं आणि मृणालिनीला एक कविता सुचते. ऐकूया मृणालिनी कानेटकर यांची ही कविता. नमस्कार, मी कवयित्री मृणालिनी कानेटकर जोशी. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची ह्या कार्यक्रमात मी माझी एक गेयरचना सादर करते. कवितेचं शीर्षक आहे हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, चल गीत तयाचे गाऊ, तू खोल कवाडे आता, आभाळ मोकळे पाहू. हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. राहिली रिकामी झोळी का उगाच करशी त्रागा, राहिली रिकामी झोळी का उगाच करशी त्रागा. सुख तुझ्या मागुनी फिरते, तुझ जवळी मागत जागा. घे क्षण वेचून सौख्याचे, दुःखाला विसरून जाऊ. तू खोल कवाडे आता, आभाळ मोकळे पाहू. हे जीवन सुंदर आहे,
हे जीवन सुंदर आहे. दुःखाच्या फांदीवरती बांधूया सुखाचे झोले. दुःखाच्या फांदीवरती बांधूया सुखाचे झोले. जरी उंच भाळी गेले तरी फिरून धरेसी आले. सुख दुःखाचे हिंदोळे चल जरा समजूनी घेऊ. तू खोलक वाडे आता आभाळ मोकळे पाहू. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. स्वप्ने सुंदर जगण्याची हा चंद्र जगाला देतो. नवनवीन घेऊन आशा दविरोज नभाला येतो. स्वप्ने सुंदर जगण्याची हा चंद्र जगाला देतो. नवनवीन घेऊन आशा दविरोज नभाला येतो. ही जपत मनाशी आशा चल चित्र उद्याचे पाहू. हे जीवन सुंदर आहे. चल गीत तयाचे गाऊ. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. हे जीवन सुंदर आहे. एखाद्या संध्याकाळी आपण अगदी कंटाळलेले असतो. एकटंच कुठेतरी छान दूरवर फिरायला जावंसं वाटतं. रस्ते खुणावत असतात. इस मोड़ से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहे. तर ऐकूया अशीच एक रचना कवयित्री कविता क्षीरसागर यांच्याकडून. नमस्कार, मी कविता क्षीरसागर. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमासाठी माझी एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे रस्ता. उन्हाचे चटके स्वतःच सोसून, उन्हाचे चटके स्वतःच सोसून सावली देणारा आहे एक रस्ता. बोबड्या बोलाची वाट पाहणारा वत्सल म्हातारा आहे एक रस्ता. मातीच्या गंधाचा आठव येऊन, मातीच्या गंधाचा आठव येऊन गावी धावणारा आहे एक रस्ता. शहरी येताच झगमगाटात बुजून जाणारा आहे एक रस्ता. नाकाच्या समोर पाहत चालत सरळ जाणारा आहे एक रस्ता. आणि ओबड धोबड वाकड्या चालीत वळणे घेणारा आहे एक रस्ता. झोपडपट्टीच्या दुःखात न्हाणारा, झोपडपट्टीच्या दुःखात न्हाणारा तरीही गाणारा आहे एक रस्ता. आणि आपल्या मस्तीत पैशाच्या गुरमीत टेचात जाणारा आहे एक रस्ता. चुकल्या माकल्या धरून हाताला प्रेमाने नेणारा आहे एक रस्ता. लहान थोरल्या सगळ्या रस्त्यांना, लहान थोरल्या सगळ्या रस्त्यांना बांधून ठेवतो आहे एक रस्ता. पालखी सोबत विठ्ठल नामात, पालखी सोबत विठ्ठल नामात रंगून जाणारा आहे एक रस्ता. प्रत्येक रस्त्याला कवेत घेणारा अनादी अनंत आहे एक रस्ता. अनादी अनंत आहे एक रस्ता. कधीतरी ही संध्याकाळ एकटे आपण आणि सोबतीला एक गझल. और क्या चाहिए. गझलवर असं मनापासून प्रेम करणाऱ्या मीना शिंदे यांच्याकडून एक गझल ऐकूया. कधीतरी मी मरेन तेव्हा गझल असावी मुखात माझ्या, असं त्या म्हणतायत. ऐकूया कवयित्री मीना शिंदे यांना. नमस्कार, मी गझलकार मीना शिंदे, राहणार पिंपरी चिंचवड. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी माझी एक गझल सादर करीत आहे. दयाळ गातो सुरात माझ्या, दयाळ गातो सुरात माझ्या, सुरेख घरटे मनात माझ्या. चहू दिशांनी प्रकाशलेली, चहू दिशांनी प्रकाशलेली
नवीन संध्या नभात माझ्या, दयाळ गातो सुरात माझ्या. खट्याळ झाले धुके पहाटे, खट्याळ झाले धुके पहाटे, भिजून गेले दवात माझ्या, दयाळ गातो सुरात माझ्या. पुढचा शेर आहे. दुधात साखर जशी विरघळे, दुधात साखर जशी विरघळे, तशी मिसळ तू घरात माझ्या, दयाळ गातो सुरात माझ्या. त्याच्या पुढचा शेर आहे. तमा व्यथेची कशास करते, तमा व्यथेची कशास करते, सुखी राहा तू सुखात माझ्या, दयाळ गातो सुरात माझ्या. मनास वाटे अशांतता का, मनास वाटे अशांतता का, जणू विषाणू घशात माझ्या, दयाळ गातो सुरात माझ्या. पुढचा शेर असा आहे. कधीतरी मी मरेन तेव्हा, कधीतरी मी मरेन तेव्हा, गजल असावी मुखात माझ्या, सुरेख घरटे मनात माझ्या. आणि शेवटी गझलच्या मक्ता घेतलेला आहे. तुला यशस्वी बघून मीना, तुला यशस्वी बघून मीना, मयूर नाचे मनात माझ्या, दयाळ गातो सुरात माझ्या, सुरेख घरटे घरात माझ्या, सुरेख घरटे घरात माझ्या. धन्यवाद. वाह, क्या बातमीना. यानंतर आपल्यासमोर आपली एक रचना घेऊन येत आहेत डॉक्टर अरविंद वाकचौरे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे अभोगी. मी डॉक्टर अरविंद वाकचौरे साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कविसंमेलनात मी सादर करीत आहे माझी एक कविता. कवितेचं शीर्षक आहे अभोगी. अभोगी. अव्हेरुनी जरी प्रेम माझे आज हा गेला असा, अव्हेरुनी जरी प्रेम माझे आज हा गेला असा, सांग रे माझ्या मना तरी शाप त्या देऊ कसा. अव्हेरुनी जरी प्रेम माझे आज हा गेला असा, सांग रे माझ्या मना तरी शाप त्या देऊ कसा. गंधवती होऊन मी रे झुकून गेले पदतळी, उमलुनी त्या दाविली मी पाकळी अन पाकळी. गंधवती होऊन मी रे झुकून गेले पदतळी, उमलुनी त्या दाविली मी पाकळी अन पाकळी. भ्रमरस्पर्शी होऊन या निघून हा गेला असा, सांग रे माझ्या मना तरी शाप त्या देऊ कसा. अंधारल्या रात्रीत होत्या मी फुलविल्या चांदण्या, पायदळी मी सांडल्या त्या प्रीत माझी सांगण्या. अंधारल्या रात्रीत होत्या मी फुलविल्या चांदण्या, पायदळी मी सांडल्या त्या प्रीत माझी सांगण्या. पाहुनी ना पाहिले अन निघून गेला अंधसा, सांग रे माझ्या मना तरी शाप त्या देऊ कसा. होऊनी या एकतारी मी जुळविले सूरते, सप्तकातून मी फुलविले गोड सारे रागते. होऊनी या एकतारी मी जुळविले सूरते, सप्तकातून मी फुलविले गोड सारे रागते. ऐकण्याआधीच गेला मैफिलीतून हासा, सांग रे माझ्या मना तरी शाप त्या देऊ कसा. वाहिले सर्वस्व माझे फूल म्हणून त्याजला, चुरगाळू दे वा फेकू दे ते निर्माल्य म्हणून आजला. वाहिले सर्वस्व माझे फूल म्हणून त्याजला, चुरगाळू दे वा फेकू दे ते निर्माल्य म्हणून आजला. नित्य त्याला पूजण्याचा घेतला मी मनिवसा, सांग रे माझ्या मना तरी शाप त्या देऊ कसा. अव्हेरुनी जरी प्रेम माझे आज हा गेला असा, अव्हेरुनी जरी प्रेम माझे आज हा गेला असा, सांग रे माझ्या मना तरी शाप त्या देऊ कसा, शाप त्या देऊ कसा. नमस्कार. आयुष्याच्या सांजवेळेला अनुभवांचं गाठोडं जमा झालेलं असतं. असंख्य रंगीत काचांचे तुकडेच जणू. त्यात आपण शोधत राहतो काही बाई. ऐकूया याच अर्थाची एक कविता अनुराधा काळे यांच्याकडून. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमात मी अनुराधा काळे माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सारे काचेचे तुकडे. नको हरखून जाऊ
सारे काचेचे तुकडे. नको हरखून जाऊ सारे काचेचे तुकडे. नाना रंग नाना पोत थोडे इकडे तिकडे. नको हरखून जाऊ सारे काचेचे तुकडे. नाना रंग नाना पोत थोडे इकडे तिकडे. नको हरखून जाऊ म्हणू नको त्यास धन. नको हरखून जाऊ म्हणू नको त्यास धन. थकशील शोधून या हिऱ्या माणकांचे कण. थकशील शोधून या हिऱ्या माणकांचे कण. नको हरखून जाऊ म्हणू नको त्याला धन. थकशील शोधून या हिऱ्या माणकांचे कण. नको हरखून जाऊ. नको हरखून जाऊ जरी हिऱ्यास त्या तेज. नको हरखून जाऊ जरी हिऱ्यास त्या तेज. किती पडणे कठीण मना जोगे त्यास वेज. किती पडणे कठीण मना जोगे त्यास वेज. नको हरखून जाऊ जरी हिऱ्यास त्या तेज. किती पडणे कठीण मना जोगे त्यास वेज. नको हरखून जाऊ सारे काचेचे तुकडे. सारे काचेचे तुकडे. सारे काचेचे तुकडे. धन्यवाद. ही सांज अशी कवितांनी सजत असतानाच मलाही माझी एक रचना सादर करावीशी वाटते आहे. केशराने नाहलेली एक संध्या साजिरी. केशराने नाहलेली एक संध्या साजिरी. किरण उधळीत चालते खेळते पाण्यावरी. सोडते पाण्यामध्ये ती पाय अलगद नाचरी. सोडते पाण्यामध्ये ती पाय अलगद नाचरी. हलकेच लाटा उठवते करून पाणी केशरी. पाहते आकाशगामी चंद्रकोरीला अशी. पाहते आकाशगामी चंद्रकोरीला जशी. घेतसे ओढून तिजला सजवते भाळावरी. घेतसे ओढून तिजला सजवते भाळावरी. सजते स्वतःवर भाळते. सजते स्वतःवर भाळते लाज गाली अनमनी. सजते स्वतःवर भाळते लाज गाली अनमनी. क्षितिजी पसरता लालिमा सांज होते देखणी. चालल्या सूर्यासही ती गुजकानी सांगते. चालल्या सूर्यासही ती गुजकानी सांगते. भेट होई रे उद्याला सांज फिरुनी उगवते. भेट होई रे उद्याला सांज फिरुनी उगवते. सांज फिरुनी उगवते. धन्यवाद. रसिक हो, या सांजवेळेनंतर चाहूल लागते ती रात्रीची. चंद्रबिंब वर येतं आणि तिची आठवणसुद्धा. अशाच आशयाच्या यानंतरच्या कविता आपल्यासमोर सादर करायला येत आहेत. सुरुवातीला जयवंत हापन आणि त्यानंतर विजय शेंडगे. नमस्कार, मी जयवंत हापन. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कविसंमेलनात चंद्र आहे भारलेला ही कविता सादर करीत आहे. चंद्र आहे भारलेला रात्र आहे लांबली. चंद्र आहे भारलेला रात्र आहे लांबली. प्रीतीची ही नाव सखे हळूच आहे थांबली. हळूच आहे थांबली. चंद्र आहे भारलेला रात्र आहे लांबली. गुंफुनी हे हात हाती झेप घेऊ सागरी. गुंफुनी हे हात हाती झेप घेऊ सागरी. शुभ्र फुलांची
लाट बघई शुभ्र फुलांची लाट बघई हळूच आहे लाजली हळूच आहे लाजली चंद्र आहे भारलेला रात्र आहे लांबली चंद्र सुकला माडावरती चांदण्याने न्हाली धरती चंद्र सुकला माडावरती चांदण्याने न्हाली धरती भाव फुलले तुझे नि माझे सृष्टीच्या या गालावरती सृष्टीच्या या गालावरती प्रीतीचा हा बाग हिरवा मस्त आहे गारवा प्रीतीचा हा बाग हिरवा मस्त आहे गारवा रात्रभर तो गात राहावा रात्रभर तो गात राहावा मंद मधुर मारवा मंद मधुर मारवा चंद्र आहे भारलेला रात्र आहे लांबली चंद्र आहे भारलेला रात्र आहे लांबली. मित्रहो नमस्कार. मी विजय शेंडगे साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांज कवितेची या कवी संमेलनात मी माझी तुझे नाव माझ्या मणी ही कविता सादर करतो आहे. तुझे नाव माझ्या मणी गाव म्हणा चारे राणी तुझे नाव माझ्या मणी गाव म्हणा चारे राणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी तुझ्या माझ्या आठवणची फुले अजूनही ताजी तुझ्या माझ्या आठवणची फुले अजूनही ताजी फुलांना या सोसवेना आता पाकळ्यांची ओझी तुझ्या विना कासावीस सख्या तुझी हिरेजणी तुझ्या विना कासावीस सख्या तुझी हिरेजणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी अनघड किती वाट जीव कासा भिस होतो अनघड किती वाट जीव कासा भिस होतो इतक्यात सोबतीला सख्या तुझा श्वास येतो तुझ्या विना सख्या माझ्या आयुष्याची वाट सुनी तुझ्या विना सख्या माझ्या आयुष्याची वाट सुनी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी वाटेवर कोण आले माळावर धूळ उडे वाटेवर कोण आले माळावर धूळ उडे पाहताना तुला सख्या खळाळती मन ओढे काया माझी शहारते येता कुज भुज काणी काया माझी शहारते येता कुज भुज काणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी अंगणात येता तुरे कोकिळेला सूर आला अंगणात येता तुरे कोकिळेला सूर आला अंधाराला पण तिच्या उजेडाचा धीर झाला अंधाराला पण तिच्या उजेडाचा धीर झाला तुझ्या विना सख्या माझे घर सोने सातखणी तुझ्या विना सख्या माझे घर सोने सातखणी तुझ्या विना सख्या माझ्या डोळ्यातूनी झरे पाणी. कहो कवितांनी भारलेल्या या संध्याकाळी एक सुरेल अलवार गाणंसुद्धा आपल्याला ऐकायला नक्कीच आवडेल ना. सुजाता पवार आपली एक गेय रचना आपल्यासमोर सादर करत आहे. किती प्राणलक्षी भुलावा तुझा हा. तर ऐकूया. नमस्कार, मी सुजाता पवार
साहित्यदीपच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमात माझी एक रचना सादर करते आहे. शीर्षक आहे भुलावण. किती प्राणलक्षी तुझा भुलावा, तुझा भुलावा. किती प्राणलक्षी तुझा भुलावा. असे वाटते जीव पायी वहावा. करावी तुझी लाघवी आर्जवे मी पुन्हा एकदा प्राण विंधून घ्यावा. किती प्राणलक्षी तुझा भुलावा, तुझा भुलावा. पुन्हा पावसाला तुझा गंध यावा. घनानी तुझा सावळा रंग घ्यावा. उजेडास आता तुझा ध्यास लागो. तुझ्या पावलाने पुन्हा चैत्र यावा, पुन्हा चैत्र यावा. किती प्राणलक्षी तुझा भुलावा, तुझा भुलावा. लपेटून किंवा तुझा गंध घ्यावा. बसंती तुझा रंग देही भिनावा. मनाला तुझे चंदनी भास होता. तुझ्या प्राणकोशी मिळावा विसावा, मिळावा विसावा. किती प्राणलक्षी तुझा भुलावा, तुझा भुलावा. अशी असावी सांज साजेरी, असा असावा वारा. या ओळी आहेत चिन्मयी चिटणीस यांच्या कवितेतल्या. ती पूर्ण कविताच ऐकूया ना आपण त्यांच्याकडून. कवयित्री चिन्मयी चिटणीस. नमस्कार, मी चिन्मयी चिटणीस साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कविसंमेलनासाठी माझी एक कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सांज साजेरी. अशी असावी सांज साजेरी, असा असावा वारा. हितगुज दोघांमधले ऐकत असतो लेकुरवाळा. अशी असावी सांज साजेरी, असा असावा वारा. हितगुज दोघांमधले ऐकत असतो लेकुरवाळा. किती नकोशा शुल्लक गोष्टी मनातून या जपल्या. कातर वेळी निघून येती खोल आतल्या खपल्या. किती नकोशा क्षुल्लक गोष्टी मनातून या जपल्या. कातर वेळी निघून येती खोल आतल्या खपल्या. विहरत येती किती त्यावरी आठवणींचे पक्षी. काजळकाठी नकळत जमते अन अश्रूंची नक्षी. विहरत येती किती त्यावरी आठवणींचे पक्षी. काजळकाठी नकळत जमते अन अश्रूंची नक्षी. प्रवास सारा संपत यावा इहलोकीचा जेव्हा. लागावी ही दीर्घ समाधी हर्ष गोकुळी तेव्हा. प्रवास सारा संपत यावा इहलोकीचा जेव्हा. लागावी ही दीर्घ समाधी हर्ष गोकुळी तेव्हा. लागावी ही दीर्घ समाधी हर्ष गोकुळी तेव्हा. धन्यवाद. या अशा सांजवेळेला कवयित्री अमिता सावंत म्हणतायत, फिरूनी गहिऱ्या प्रेमात पडले मी. आता त्या कुणाच्या प्रेमात पडल्या आहेत ते आपण ऐकूया. आणि विशेष सांगायचं म्हणजे अमिताजी या खास मुंबईहून या कविसंमेलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. तर ऐकूया त्यांची कविता. नमस्कार रसिको हो.
साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे आयोजित एक सांज कवितेची या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये मी अमिता देऊस्कर सामंत माझी एक कविता सादर करते आहे. रसिको, कवितेच्या शीर्षकामध्येच कवितेचा भावार्थ दडलेला आहे, तर सादर करते. फिरुनी गहिऱ्या प्रेमात पडले मी, काय झाले कसे झाले मलाच ना कळले. काय झाले कसे झाले मलाच ना कळले, केव्हा झाले कधी झाले मनी ना उमगले. काय झाले कसे झाले मलाच ना कळले, केव्हा झाले कधी झाले मनी ना उमगले. मी मला नव्यानेच पाहू लागले, मी फिरुनी एकदा गहिऱ्या प्रेमात पडले. प्रेम मी करू लागले माझ्याच भावनांवर, प्रेम मी करू लागले माझ्याच भावनांवर, साथ देणाऱ्या माझ्याच मनावर. प्रेम मी करू लागले माझ्याच भावनांवर, साथ देणाऱ्या माझ्याच मनावर. प्रेम मी करू लागले माझ्याच शब्दांवर, शब्दातून आकारलेल्या कोमल सुरांवर. प्रेम मी करू लागले माझ्याच शब्दांवर, शब्दातून आकारलेल्या कोमल सुरांवर. नव्यानेच मला पाहू लागले मी, फिरून एकदा गहिऱ्या प्रेमात पडले मी. प्रेम मी करू लागले शब्दरूपी ओंकारावर, प्रेम मी करू लागले शब्दरूपी ओंकारावर. रोमा रोमात भिनलेल्या त्या स्वर्गीय सप्तसुरांवर. प्रेम मी करू लागले शब्दरूपी ओंकारावर, रोमा रोमात भिनलेल्या त्या स्वर्गीय सप्तसुरांवर. प्रेम मी करू लागले अथांग निळ्या शार आभाळावर, प्रेम मी करू लागले अथांग निळ्या शार आभाळावर. क्षितिजावर पसरलेल्या त्या तेजोमय किरणांवर. प्रेम मी करू लागले अथांग निळ्या शार आभाळावर, क्षितिजावर पसरलेल्या त्या तेजोमय किरणांवर. नव्यानेच मला पाहू लागले मी, फिरून एकद्या गहिरा प्रेमात पडले मी. प्रेम मी करू लागले माझ्यातील मीवर, प्रेम मी करू लागले माझ्यातील मीवर. अंतरंगी वसलेल्या त्या निर्मळ परमात्म्यावर. प्रेम मी करू लागले माझ्यातील मीवर, अंतरंगी वसलेल्या त्या निर्मळ परमात्म्यावर. श्वासांसवे विहरणाऱ्या स्वच्छंदी क्षणावर. प्रेम मी करू लागले मोकळ्या श्वासांवर. प्रेम मी करू लागले माझ्यातील मीवर, अंतरंगी वसलेल्या त्या निर्मळ परमात्म्यावर. प्रेम मी करू लागले मोकळ्या श्वासांवर, श्वासांसवे विहरणाऱ्या स्वच्छंदी क्षणांवर. नव्यानेच मला पाहू लागले मी, फिरून एकदा गहिऱ्या प्रेमात पडले मी. मोकळा झाला श्वास अन मोकळे मन झाले, मोकळा झाला श्वास अन मोकळे मन झाले. मी नव्यानेच आता मला ओळखू लागले, मी फिरून एकदा गहिऱ्या प्रेमात पडले, मी फिरून एकदा गहिऱ्या प्रेमात पडले. यानंतर आपल्यासमोर कविता सादर करणार आहेत श्री अनिल दीक्षित. ते काहीतरी वेगळं सांगतायत. काय सांगतायत ते ऐकूया ना त्यांच्याचकडून. अनिल वसंत दीक्षित साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कार्यक्रमात एक कविता सादर करतोय. मी म्हणालो माणूस माझी जात आहे, मी म्हणालो माणूस माझी जात आहे. ती म्हणाली वाह वाह क्या बात आहे, ती म्हणाली वाह वाह क्या बात आहे. मी म्हणालो पूर्ण रंगलो मी विड्याने, मी म्हणालो पूर्ण रंगलो मी विड्याने. ती म्हणाली काळजाचा कात आहे, ती म्हणाली काळजाचा कात आहे. मी म्हणालो मी कसा गंधित झालो, मी म्हणालो मी कसा गंधित झालो. ती म्हणाली मोगरा स्पर्शात आहे, ती म्हणाली मोगरा स्पर्शात आहे. मी म्हणालो
धुंद झालो मद्याविना मी म्हणालो धुंद झालो मद्याविना ती म्हणाली ब्रँड सारे ओठात आहे. ती म्हणाली ब्रँड सारे ओठात आहे. मी म्हणालो रात्र कशाने उजळली. मी म्हणालो रात्र कशाने उजळली. ती म्हणाली जाळली देहाची वात आहे. ती म्हणाली जाळली देहाची वात आहे. मी म्हणालो का अशी विकते स्वतःला. मी म्हणालो का अशी विकते स्वतःला. ती म्हणाली भूक या पोटात आहे. ती म्हणाली भूक या पोटात आहे. मी म्हणालो वितळशील या धगीने. मी म्हणालो वितळशील या धगीने. ती म्हणाली मी कुठे त्या वयात आहे. ती म्हणाली मी कुठे त्या वयात आहे. धन्यवाद. यानंतर आपली कविता सादर करणार आहेत कवयित्री मनीषा आवेकर. त्यांचंही म्हणणं ऐकूया आपण त्यांच्या कवितेतून. नमस्कार, मी मनीषा आवेकर. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कवी संमेलनात मी नव्या युगाची आशा ही कविता सादर करत आहे. तमोमय अंधकार पसरला सभोवती होता. रांधा वाढा उष्टी काढा हाच वसा मज होता. शिक्षणाने बदलले माझ्या भवतीचे विश्व. ज्योतिबानी सावित्रींनी केले मजला आश्वस्त. बुद्धिचातुर्याने मीच समतेस सिद्ध केले. सर्व क्षेत्रे जिंकून या वर्चस्वही सिद्ध केले. नवनवी कार्यक्षेत्रे झाली कर्तृत्वास खुली. भूदलाचे रणांगण अवकाश पाणबुडी. मार्गातील कंटकांस फटकारे उडविले. स्थान ज्याचे त्याला त्वरे दाखवून दिले. नाही भय भीती आता मी सदा कार्य तत्पर. प्रगतीस फुटे धुमारे मी आहे आत्मनिर्भर. नव्या युगाची ललना कार्यक्षम नारी आता. नव्या युगाची ललना कार्यक्षम नारी आता. नवयुग लाभे मला मी नव्या युगाची आशा. नवयुग लाभे मला मी नव्या युगाची आशा. धन्यवाद. कवयित्री इंदिरा संत एके ठिकाणी म्हणतात, ही मी इथे ती मी कुठे राहिले. वाटचालीत राहिले गेले त्याचे हिशोब कुणी केले. एखाद्या सांजवेळी असे सगळे हिशोब करताना काय वाटतं ते ऐकूया कवयित्री सुनीता टिल्लू आणि जयश्री श्रोत्रिय या दोघींच्याही कवितेतून. सुरुवातीला कविता सादर करतायत सुनीता टिल्लू आणि त्यानंतर जयश्री श्रोत्रिय. नमस्कार, मी सुनीता टिल्लू. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांज कवितेची या कार्यक्रमात मी माझी एक रचना सादर करीत आहे. प्रतिष्ठानच्या आयोजकांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे क्षितिजा पार. घट्ट बसवले होते मी स्वतःला तुझ्या अपेक्षांच्या चौकटीत. घट्ट बसवले होते मी स्वतःला तुझ्या अपेक्षांच्या चौकटीत. पराकाष्ठेने स्पर्शू जावे तर आणिकच दूर गेलेल्या तिच्या अस्पर्श भुजा क्षितिजासारख्या. पराकाष्ठेने स्पर्शू जावे तर आणिकच दूर गेलेल्या तिच्या अस्पर्श भुजा क्षितिजासारख्या. माझी दमछाक वर्षानुवर्षे. माझी दमछाक वर्षानुवर्षे. अपेक्षापूर्तीचे प्रयत्न होत गेलेले वजा. माझ्या आशा आकांक्षांचे लगाम तुझ्या हाती गेलेले कधीतरी माझ्याही नकळत. माझ्या आशा आकांक्षांचे लगाम तुझ्या हाती गेलेले कधीतरी माझ्याही नकळत. आणि अचानक भेटले कवितेचे निळेभोर आकाश माझ्याच खिडकीच्या चौकटीतून. आणि अचानक भेटले कवितेचे निळेभोर आकाश माझ्याच खिडकीच्या चौकटीतून.
भरारण्यासाठी फुटले पंख, फडफडवून उडवून लावले त्यांनी अंगाला चिकटलेले अपेक्षांचे थेंब. भरारण्यासाठी फुटले पंख, फडफडवून उडवून लावले त्यांनी अंगाला चिकटलेले अपेक्षांचे थेंब. उडता उडता पुसून गेली अनोळख वाटेवरील नवनव्या प्रदेशांची. उडता उडता पुसून गेली अनोळख वाटेवरील नवनव्या प्रदेशांची. हिरव्यागार, ओसाड, काट्यांच्या, फाट्यांच्या अगदी कुठल्याही अजाणताच कवेत येत गेल्या दिशादाही. आता फक्त उन्मुक्त विहार अपेक्षांच्या क्षितिजापार. आता फक्त उन्मुक्त विहार अपेक्षांच्या क्षितिजापार. धन्यवाद. नमस्कार. मी जयश्री विजय श्रोत्रिय साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित एक सांज कवितेची या कविसंमेलनात माझी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे भान. तेव्हा आता कविता सादर करते. कोण कुठे जागतो, कोण कुठे राबतो, कोण कुठे जागतो, कोण कुठे राबतो, सोसण्या भार हा कोण किती जळतो. कोण कुठे जागतो, कोण कुठे राबतो, सोसण्या भार हा कोण किती जळतो. दुःख सारे झेलता तो तुम्हाला तारतो, दुःख सारे झेलता तो तुम्हाला तारतो. साद देता आर्ततेने, साद देता आर्ततेने तो तुम्हाला पावतो. ध्यास लागता जीवा मिळून जाते तूप पोळी, ध्यास लागता जीवा मिळून जाते तूप पोळी. कष्ट साध्य आहे जीवन, कष्ट साध्य आहे जीवन, भरून जाते मगच होळी. भरल्या ताटातुनी आपण रोज दान देत जावे, भरल्या ताटातुनी आपण रोज दान देत जावे. ओंजळीत मावेल इतके, ओंजळीत मावेल इतके, स्वतःसाठी ठेवून द्यावे. जीव घेण्या यातनांना भोग म्हणून स्वीकारावे, जीव घेण्या यातनांना भोग म्हणून स्वीकारावे. बळ येते जगण्याला, बळ येते जगण्याला, अंतर्मुख होऊन जावे. कधी वाट द्यावी आसवाना, कधी वाट द्यावी आसवाना, मनातून रिक्त व्हावे. कधी वाट द्यावी आसवाना, मनातून रिक्त व्हावे. पराधीन आहोत आपण, पराधीन आहोत आपण, भान याचे सदा असावे, भान याचे सदा असावे. रसिक हो, कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येत आहोत. ही सांज अनेक कवितांच्या रंगांनी बहरली. अशीच एका वेगळ्या रंगातली कविता घेऊन आपल्यासमोर येत आहेत सुनेत्रा गायकवाड. त्यांनी एका कष्टकरी जीवाची व्यथा आपल्यासमोर मांडली आहे. तर ऐकूया कवयित्री सुनेत्रा गायकवाड यांना. नमस्कार. मी सुनेत्रा गायकवाड. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कवी संमेलनात मी सादर करत आहे माझी स्वरचित कविता पेन्शिल. पेन्शिल. खपाळीच्या पोटानंच राबत होता बाप, खपाळीच्या पोटानंच राबत होता बाप. बापाबरोबर थोरला बी धुंडत होता भंगार. खपाळीच्या पोटानंच राबत होता बाप, बापाबरोबर थोरला बी धुंडत होता भंगार. कचऱ्यातच तवा त्याला पाठी घावली होती, कचऱ्यातच तवा त्याला पाठी घावली होती. पेन्शिल मातूर अजून कंदीच गावली नव्हती,
पेन्शिल मातूर अजून कंदीच गावली नव्हती. 2 येळच्या भुकसाठी भंगार चिवडत होता. 2 येळच्या भुकसाठी भंगार चिवडत होता. अख्खी जिंदगानी सरली. अख्खी जिंदगानी सरली, पर अजून पातूर त्याला पेन्शिल नाही घावली. पर अजून पातूर त्याला पेन्शिल नाही घावली. कचऱ्याचीच गोष्ट आहे. कचऱ्याचीच गोष्ट आहे. कचऱ्यावानी छोटी आहे. जगायची लढाई मातूर डोंगरावानी मोठी आहे. कचऱ्याचीच गोष्ट आहे. कचऱ्यावानी छोटी आहे. जगायची लढाई मातूर डोंगरावानी मोठी आहे. सुचोटीने जगायची तर लढाई लईच मोठी आहे. सुचोटीनं जगायची तर लढाई लईच मोठी आहे. भंगाराचीच आता त्याला आयुष्याला काठी आहे. भंगाराचीच आता त्याला आयुष्याला काठी आहे. पाटी सुटली. पाटी सुटली, आता त्याला लिवायला जमतच नाही. भाकरीच्या लढाईत आता तो पेन्शिलीला धुंडतच नाही. भाकरीच्या लढाईत आता तो पेन्शिलीला धुंडतच नाही. धन्यवाद. सांज वेळा सोन हळवे ऊन आहे, गोड वारा बासरीची धून आहे. ओळ गाण्याची मनातून साद घाली, कोरचंद्राची तशी हळूवार आली. एक सांज कवितेची या आजच्या कार्यक्रमातली अखेरची कविता आपल्यासमोर घेऊन येत आहेत कवयित्री ज्योती सरदेसाई. त्यांच्याच या कवितेने आजच्या या कार्यक्रमाची सांगता होते आहे. रसिक हो, आपल्याला हे काव्यसंमेलन नक्कीच आवडलं असेल. आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. तसंच या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व कवी कवयित्रींचे मनापासून आभार. धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती सरदेसाई साहित्यदीप प्रतिष्ठानच्या एक सांज कवितेची या कविसंमेलनात माझी एक कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे निर्झर. निर्झर. दुडुदुडू धावत तृणी बागडत बघ हा निर्झर आला. दुडुदुडू धावत तृणी बागडत बघ हा निर्झर आला. कडे कपारी तुडवित येथे जलकण उधळीत आला. जलबिंदूंचे लेऊन पैंजण करीतो खळखळ चाळा. जलबिंदूंचे लेऊन पैंजण करीतो खळखळ चाळा. झुळझुळ झुळकत अवचित उसळत गाणे गात मजेला. पवन सख्याच्या तालावरती नर्तन करी वेल्हाळा. पवन सख्याच्या तालावरती नर्तन करी वेल्हाळा. घुमवित वेळू साथ देतसे वेळू वनही त्याला. खट्याळ हा बघ उडवून पाणी पाहे भिजवू रवीला. खट्याळ हा बघ उडवून पाणी पाहे भिजवू रवीला. रवी हासुनी तुषारावरी देतो इंद्रधनूला. निसर्ग राजा तृप्त होऊनी उधळीत सेसु मनाला. निसर्ग राजा तृप्त होऊनी उधळीत सेसु मनाला. गिरगिर गिरकी घेऊन वाकून करीत मुजरा त्याला. गिरगिर गिरकी घेऊन वाकून करीत मुजरा त्याला. धन्यवाद.